नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता मी सध्या उभा आहे इकडे चिखले गावच्या नदीच्या इकडे गिरोबा देऊल. तर गाईज इकडे बघा पूल आता तर सकाळी पलटीच मारला होता, पण आता तरी कमी झाला आहे. कारण पाऊस कमी झाला त्याच्यामुळे पाऊस मंदिरात पूर्ण पाणी गेलंय. तुम्हाला दाखवतो मी. मंदिरात पूर्ण पाणी गेलंय, बघू शकता. पूर्ण मंदिर जलमग्न झालाय. तिकडे पण पूर्ण पाणी गेलंय. आता तरी म्हणजे कमी झालंय पाणी. सकाळी गिरोबा मंदिरात पाणी गेलंय. उठून जायची. तर काय तिकडे बघा थोडी मनसुटी बघा. काय तिकडे पाणी घरामध्ये वगैरे पाणी गेलंय. इलेक्ट्रिसिटी सप्लाय पण बंद झाला असेल. पाण्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा घरांच्यात पाणी गेलाय वाटतं का नाही गेला? हां गेलाय का? ब्लॉक मध्ये राहा असेल पाणी वाढलंय. तर गाईज आता आम्ही इकडे आलोय गिरोबा मंदिराच्या इकडे. लाईट लाईन पण पडले, त्याच्यामुळे शॉक लागण्याची संभावना. पण ती बंद केली असेल ना आता? नको रिक्स नको, चला परत. अशी कंडिशन आहे सध्या. रिक्षामध्ये घुसले कुठं. आपली नाही रिक्षा, आपली तिकडे. उडी टाकणार आहे काहीच. उडी टाकणार आहे जय सूर्य. बॉडी काही समुद्र का आमचा समुद्र. पलटी मारलेला सकाळी. हो आता कमी झाला ना? आता कमी झाला तर पूर्ण काही अशी आहे सध्याची कंडिशन. रेड अलर्ट जारी झालाय महाराष्ट्रामध्ये 3 दिवसासाठी. काय बोलतो? रात्रीचे घरा खुलले. नदीकडच्या आजूबाजूंच्या लोकांना खूप धोका आहे. पावसाने काय होतं, पावसाचा भरोसा. तर गाईज आता आम्ही चाललो. तर तुम्हाला एक घर दाखवतो जो दरवर्षी पाण्याच्या आतमध्ये जातो. तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यानंतर. तर किती कचरा. आता आम्ही बॉटलांच्या दुकान टाकणार आहे. हां बंगारवाल्याला कॉन्टॅक्ट करू. आता अरे तो काय म्हटलं काय बरं. तर काही निघालो आता आम्ही. भाईकडं
तर गाईज हा बघा तो मगाशी बोलत होता ना मी दरवर्षी पाणी जातो घरात. दरवर्षी काही बेकार कंडिशन होते पावसाच्या टायमिंगमध्ये. दिसेल तुम्हाला आता एंट्री आहे थोडी. हा पूर्ण पाण्यात गेलाय. बेकार कंडिशन झाली. आता पाणी कमी झाल्यानंतरच हे होईल, तर मग कठीण काम आहे जरा. चला गाईज आता जाऊ घरी आपण. तर गाईज आता आम्ही सध्या आलो चिखले रेल्वे स्टेशन. इथून आम्ही डायरेक्ट जाऊ घरी. काम चालू आहे. पाऊस चालू ते पाऊस थांबतच नाही. तर गाईज असं आहे स्टेशन आपला चिखले रेल्वे स्टेशन. खूप मोठं स्टेशन झालं आहे. पाणी खचलं आता पावसाला आहे ना. त्यात मासं ठेवू शकतोस तू. मासं प्रेमी आहेस ना. तर काही आता आम्ही चाललो शेतावर. मग डुबला लागला बेकार. चला जाऊ आता आपण शेतावर. कुठं तिकडे गेला तर काही आता आम्ही शेतावर आलोय. शेत नाही राहिलं आता, इथे स्टेशन झालंय. रोड वगैरे सगळं घर बांधतात. रेल्वे स्टेशन मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. कुंदन स्टंट करते. वच्ची तू करून दाखव ना. हा नाही सगळ्यांना नाही जमत ही डेअरिंग बाज माणसालाच जमता अशी कामा. बरोबर ना. बरोबर. त्याला काय जाऊ थोडा पुढं. मालगाडी. तर काय आता आम्ही नदी बघायला चाललोय. इकडून तुम्हाला दिसत असेल की पलटले. काय आला चप्पल टाकली असते ट्रेन. तर गाईज पोहोचलो आता आम्ही नदीवरती. पूर्ण भरले. ही एवढीच नदी आहे का. इथून आणि इकडं पूर्ण पाणी गेलाय. पूर्ण पाणी गेलाय. या बाजूला पण दाखवतो तुम्हाला. पोस्टर मारडगरचं पाण्या पडेल ना. नाही रे कुठं पाडला दिसलाच नाही. आता दाखवतो मी. ह्या बाजूला पण थोडासा मला दिसेल. हे बघा हा जुना ब्रिज होता, आता नवीन झालाय. पनवेलकरच रेल्वे लाईन आहे ना, त्याला कनेक्ट करणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट झालायच. फुल वॉटर. तर काही अशी आहे पावसाळ्याची कंडिशन. हा हा वीर का. पूर्ण भरलाय. ही ना. इकडे बघायच नदीचा पाणी पूर्ण इकडं गावात घुसलाय. ओसरली गाव. म्हणजे सपोज इकडे जरी एक अशी बाउंड्री असती ना, तर पाणी असतं तिकडून गेलं असतं. बाउंड्री नाही त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय. डायरेक्ट पाणी गावात घुसलं पूर्ण. आता तो जेवढा पातळी वाढत जाईल पाण्याची तसा तो पुढे होत राहील.
अशी काही कंडिशन पावसाळ्यात काय आहे? माणसं आहे काय? चला काही जाऊ आता आपण मग. तिकडे एक एअरटेलचा टावर पण होणार, तो रेड 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 दिसत असेल ना मला. कार्तिकी चप्पलच गेली. गेम झाली भारी लागतोय झाला काल शिस्ती नेसली मी असं पाय टाकला भाई खरोखर गेला आतमध्ये. इथं खड्डा आहे काय. तिथे कसला ओंड असेल अख्खा जाईल चिखल होता ना तो, चिखल. कुठली स्टाईल आहे. तर काही आता आम्ही घरी चाललो हा बघा. मोबाईलचा टावर, मोबाईलचा काय नेटवर्क टावर तेच. तर काही चला घरी आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडते व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आमचा ॲडव्हेंचर संपला आता, इथेच चाललो होता घरी. बाय बाय.